2024 ची सुरुवात पंचक सारख्या चित्रपटाने होतीये, याचा फार आनंद आहे। पंचकचा अर्थ काय लागतो तो पहिल्या 10 मिनिटातच समजतो आपल्याला आणि मग जी मजा होते ती पोट धरून हसायला लागतो आपल्याला। सब्जेक्ट एंड आई थिंक अभी फोक टेल्स का जमाना है, जो सब लोग अलग अलग प्रांतों से जो फोक टेल्स है उस पर कहानी बना रहे हैं। सो इट्स इंटरेस्टिंग एंड इट्स हिलेरियस। खूपच सुंदर मूवी होती, कारण अंधश्रद्धा आपल्या इथे आहे आणि खास करून कोकणामध्ये ज्या पद्धतीची आहे त्याच्यावर मला वाटतं इतकं ह्युमरसली भाष्य केलं आहे। वन ऑफ द फायनेस्ट फिल्म आहे फिल्म, आणि मला वाटतं यावर्षीचे बरेचसे अवॉर्ड पण घेऊन जाईल आणि पिक्चर चालेल। म्हणजे वंडरफुल फिल्म, म्हणजे आय मस्ट गिव्ह सल्यूट टू द डिरेक्टर। इतके सगळे आर्टिस्ट त्यांना इतकं वंडरफुली हँडल केले त्यांनी, आणि कुठेही एक नॉट अ सिंगल डल मोमेंट, आणि प्रत्येक ऍक्टरचा परफॉर्मन्स इज फॅन्टॅस्टिक। इन ऑल भट्टी जमलेली आहे। राहुल आणि जयंत, पहिल्यांदा दोघांचं अभिनंदन। मृत्यूकडे उपहासात्मक अंगाने बघण्याची ही गोष्ट आहे, एका कुटुंबाची गोष्ट आहे, त्या कुटुंबात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांची गोष्ट आहे। प्रत्येकाने आपापल्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय दिलाय। खूपच धमाल, मजा आली फिल्म बघायला। एका अत्यंत नाजूक विषयाला हात घातलाय की जे अंधश्रद्धा आहे त्याच्याबद्दल खूप छान भाष्य केलंय फिल्मनी आणि विनोदी पद्धतीने सांगितलंय, त्यामुळे कदाचित ज्यांच्यापर्यंत ते पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत नक्की पोचेल। पोट धरून धरून हसलो आहे। एवढी सुंदर, एवढी मजेदार, एवढी ह्युमरस आणि एवढी क्लेवर फिल्म मी खूप वर्षात पाहतो। सुपरस्टिशंस के बारे में है ये कहानी, जरूर जाके देखिए। चित्रपटगृहात जा आणि अतिशय सुंदर चित्रपटाचा चित्रपटगृहात जाऊन आपल्या कुटुंबियांना एकत्र घेऊन जाऊन आनंद घ्या। वॉच पंचक।